हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू लेक्चर. आज आपण बघणार आहोत क्रिएटिंग विंड डेफिनेशन. ओके, सॉफ्टवेअर स्टार्ट करूयात. न्यू प्रोजेक्ट स्पेस. Wind definition, meter, kilonewton. Next, add beam, finish. ओके, तर आपल्याला पहिले इकडे एक जॉमेट्री क्रिएट करायची आहे G+10 ची. ओके, तर त्यासाठी आपण जॉमेट्री मध्ये जाऊयात. रन स्ट्रक्चर विझार्ड, फ्रेम मॉडेल्स, बे फ्रेम. ओके, तर आपण आपल्या स्ट्रक्चरची लेंथ घेऊयात 15, हाईट घेऊयात 33, विड्थ घेऊयात 15, नंबर ऑफ बेस अलॉंग लेंथ लेट्स टेक इट 5, नंबर ऑफ बेस अलॉंग हाईट 11, number of base along width 5. Apply. Okay, let's आपली जॉमेट्री क्रिएट झालेली आहे. ओके, आपण याला फ्रंट व्ह्यू मध्ये घेऊया. आता आपल्याला याचा हा पोर्शन कट करायचा आहे. हा वरचा सर्व हा एवढाच आपल्याला पोर्शन घ्यायचा आहे आपल्याला, बिकॉज आपल्याला इथं प्लेट ऍड करायची आहे. सो कट सेक्शन मध्ये जाऊन सिलेक्ट टू व्ह्यू. ओके, आता आपण आयसोमेट्रिक व्ह्यू बघूया. इथे ऍड 4 नोडेड प्लेट्स आहेत. आपण याला प्लेट ऍड करूया. ओके, त्यानंतर आता आपण होल स्ट्रक्चर घेऊयात. ओके, आणि मग प्लेट सिलेक्शन कर्सर घेऊयात. ही आपण आता ऍड केलेली प्लेट सिलेक्ट झालेली आहे. ओके, तर आपल्याला ही प्लेट प्रत्येक फ्लोअरला असाइन करायची. ओके, त्याला ट्रान्सलेशन रिपीट मध्ये जाऊयात. डिरेक्शन वाय घेऊयात. ओके, त्यानंतर नंबर ऑफ स्पेसिंग, डिफॉल्ट स्पेसिंग 3 मीटर. आपल्या प्रत्येक फ्लोअरची हाईट 3 मीटर आहे. ओके, सो नंबर ऑफ स्टेप्स 10 घेऊयात. ओके, 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये बघूयात. प्रत्येक फ्लोअरला प्लेट असाइन झालेली आहे. ओके, आता आपण जनरल मध्ये जाऊन प्रॉपर्टी असाइन करूयात. डिफाइन मध्ये जाऊन आपण फर्स्ट ऑफ ऑल कॉलम असाइन, कॉलमची प्रॉपर्टी देऊया सेक्शन. ओके, 0.6 बाय 0.6 चा आपण कॉलम घेऊयात. ओके, त्यानंतर कॉन्क्रीट ऍड. ओके, बीम आपण 0.4 बाय 0.6 चा घेऊयात. ओके, ऍड, क्लोज. त्यानंतर आपण थिकनेस देऊया आपल्या प्लेट्सना 0.15 मीटर. इट मीन्स 150 mm. ओके, आपल्याला आता कॉलमची प्रॉपर्टी सेक्शन असाइन करायची आहे स्ट्रक्चर मध्ये आपल्या जॉमेट्री मध्ये. सो सिलेक्ट मध्ये जाऊन बीम्स पॅरलल टू वाय. ओके, हे सर्व कॉलम सिलेक्ट झालेले आहेत. असाइन टू सिलेक्टेड बीम्स असाइन. ओके, असाइन झालेले आहेत. आता आपल्याला बीम असाइन करायचे आहेत. सो बीम्स पॅरलल टू एक्स and beam parallels to Z. Okay, assign to selected beams, assign. Okay, now plate thickness. So let's give the plate thickness, assign to view. Okay, आता आपण 3D rendered view मध्ये आपली geometry बघूया. You can see here आपले sections assign झालेले आहेत. आपण जेवढे दिले होते ते. Now loads and definition.
ओके, आता याच्यामध्ये आपण विंड डेफिनेशन बघणार आहोत. लोड्स अँड डेफिनेशन मध्ये गेल्यानंतर डेफिनेशन्स मध्ये विंड डेफिनेशन्स आहे. ओके, सो आपल्याला याच्यावरती क्लिक करून ऍड करायचं आहे विंड 1. ओके, क्लोज. त्यानंतर विंड 1 वरती क्लिक करून ऍड करून आता आपल्याला याची इंटेन्सिटी ही प्रोव्हाइड करायची. आपल्याला मॅन्युअली कॅल्क्युलेट करायला लागते, कारण याच्यामध्ये इंडियन IS कोड जो आपण विंड डेफिनेशन साठी यूज करतो IS 875 पार्ट 3 1987 तो याच्यामध्ये नाहीये. ओके, तर त्यासाठी आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून याच्यात पुट करावे लागतात. ओके, त्याचं इक्वेशन असं असतो VZ इज इक्वल टू VB K1 K2 K3. ओके, VB इंटू K1 इंटू K2 इंटू K3. VZ मीन्स डिझाइन विंड स्पीड. ओके, आणि VB म्हणजे बेसिक विंड स्पीड इन मीटर पर सेकंड. VB म्हणजे आपलं सिटी वाईज पूर्ण इंडियाचे त्यांनी इंटेन्सिटी दिलेली असते. ओके, तो टेबल असतो, त्याच्यामध्ये सर्व आपले इंटेन्सिटी जी विंड स्पीडची आहे बेसिक विंड स्पीड ती सर्व प्रोव्हाइड केलेली असते. फॉर एक्झाम्पल बॉम्बेचं आहे 44 मीटर पर सेकंड. ओके, पुण्याचं आहे 39 मीटर पर सेकंड. असं वेगवेगळ्या शहरांचे दिलेले असतात, ते आपल्याला त्यातून सिलेक्ट करून पर्टिक्युलर सिटीसाठी आपल्याला ते पूर्ण इक्वेशन मध्ये त्याचे व्हॅल्यूज पुट करून आपल्याला ते कॅल्क्युलेट करावे लागतात. K1 म्हणजे रिस्क कोएफिशिएंट फॅक्टर आहे, तो टेबल 1 ऑफ IS 875 पार्ट 3 मध्ये दिलेला असतो. ओके, त्यानंतर K2 आहे टेरेन हाईट अँड स्ट्रक्चर साइज फॅक्टर. ओके, टेरेन कोएफिशिएंट फॅक्टर मध्ये त्याला म्हणतात. तो टेबल 2 ऑफ IS 875 पार्ट 3 मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर K3 आहे तो जो टोपोग्राफी फॅक्टर असतो, तो क्लॉज 5.3.1 ऑफ IS 875 पार्ट 3 मध्ये दिलेला आहे. त्याला आपण अज्युम करतो 1 म्हणून. ओके, हे असे दिलेले असतात, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतात मॅन्युअली IS कोड यूज करून. ओके, त्यानंतर ते इथे व्हॅल्यूज आपण पुट करतो. तर आपण इथे जनरली व्हॅल्यूज घेऊयात. इंटेन्सिटी इथे आपण 1 घेऊयात, 1 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हाईट याची घेऊयात आपण 10 मीटर. देन 1.5 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हाईट याची घेऊयात आपण अराउंड 20 मीटर. ओके, त्यानंतर इथे इंटेन्सिटी आपण 2 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर घेऊयात. हाईट आपण याची ओव्हरऑल हाईट घेऊयात 33, आपल्या जॉमेट्रीची हाईट आहे स्ट्रक्चरची. ओके, देन ऍड एक्सपोजर फॅक्टर आहे. एक्सपोजर फॅक्टर आपण 1 घेतो. ओके, एक्सपोजर फॅक्टर घेतल्यानंतर ऍड, क्लोज. ओके, नाव इथे एक्सपोजरच्या पुढे क्वेश्चन मार्क आलेला आहे, तो आपल्याला असाइन करायचा आहे आपल्या जॉमेट्रीला. ओके, त्याच्यावरती क्लिक करा, असाइन टू व्ह्यू अँड असाइन. ओके, एक्सपोजर फॅक्टर आपल्या जॉमेट्रीला असाइन झालेला आहे. ओके, त्यानंतर लोड केसेस अँड डिटेल्स मध्ये जायचं आहे. ऍड मध्ये जाऊयात. ओके, आपण इथे घेऊयात विंड लोड. ओके, सपोज विंड लोड इन X डिरेक्शन घेऊयात आपण. ओके, विंड लोड इन X डिरेक्शन, ऍड. देन विंड लोड इन Z डिरेक्शन घेऊयात आपण. ओके, याला सुद्धा ऍड करूयात. ओके, त्याच्यानंतर आपले डेड लोड. ओके, देन लाईव्ह लोड आपला. ओके, नाउ select wind load in X direction, add. इथे विंड लोड मध्ये जायचं आहे. ओके, विंडवर्ड फेस इथे X डिरेक्शन मध्ये विंडवर्ड फेस आहे, जे आपल्या स्ट्रक्चरच्या टुवर्ड्स ची विंड येते ते आहे. ओके, त्यासाठी आपण इथे फॅक्टर घेतो फर्स्ट ऑफ ऑल 1. त्यानंतर जी वर्टिकल y एक्सिस ची जी हाईट आहे आपल्या स्ट्रक्चरची, मिनिमम अँड मॅक्सिमम डिफाइंड वाय रेंज द्यायची असते, मिनिमम आणि मॅक्सिमम.
ओके. सो आपण मिनिमम एक 10 मीटर देऊयात. ओके. 5 फ्लोर्सच्या वरती विंड इंटेन्सिटी जास्त तर कॅल्क्युलेट केली जाते, कारण ते हाय राईज बिल्डिंग्स असतात, त्याला विंड इफेक्ट जास्त होतो. ओके. सो मिनिमम आपण 10 मीटर घेऊयात आणि मॅक्सिमम आपली जी 33 मीटरची हाईट आहे आपल्या स्ट्रक्चरची. ओके. त्यानंतर हा फॅक्टर आपण +1 घेऊयात. ओके. नाव ऍड दिस. ओके. आता इथे फॅक्टर चेंज करूयात, -1 घेऊयात फ्रॉम अनदर साइड इन एक्स डिरेक्शन. ओके. जस्ट ऍड इट, क्लोज इट. ओके. इथं झालेलं आहे. ओके. हे विंड लोड इन एक्स डिरेक्शन आपण इथे सँक्शन केलेलं आहे. ओके. ते आपल्याला असाइन करायचं आहे. त्यानंतर आपण पहिलं घेऊयात विंड लोड इन झेड डिरेक्शन. ओके. जस्ट क्लिक ऑन विंड लोड इन डिरेक्शन अँड देन ऍड अगेन विंड लोड. ओके. नाव द विंड लोड इन झेड डिरेक्शन आपण घेतलेलं आहे, तर इथे सुद्धा आपण विंडवर्ड फेस झेड घेऊयात. ओके. सो इथे सुद्धा हाईट तीच येणार आहे वाय रेंज मध्ये, 10 मीटर टू 33. ओके. सेम येणार आहे. आपल्याला फॅक्टर पण तोच द्यायचा आहे, +1 त्यानंतर -1. ओके. फ्रॉम अनदर साइड साठी इथे -1 आपण देतोय. आता त्याच्यानंतर मी जेव्हा रन करून दाखवीन अनालिसिस करून, त्यावेळेला तुम्हाला कळेल की फोर्स विंड लोड कसा ऍक्ट होतोय. ओके. त्यानंतर डेड लोड आहे आपला. डेड लोड साठी आपण सेल्फ वेट ऍड करतो. ओके. डेड लोड मध्ये सेल्फ वेट ऍड केलाय. लाईव्ह लोड मध्ये आपण टोटल जितका फ्लोर वरती लोड ऍक्ट होणार आहे तो आपण ऍड करतो. ओके. टेक फ्लोर लोड. आपण प्रेशर इंटेन्सिटी कन्सिडर करूया -3 किलोन्यूटन. ओके. -3 किलोन्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर हे डिरेक्शन ग्लोबल वाय आहे. डिफाईन वाय रेंज फर्स्ट फ्लोर आपला 3 मीटर वरती आहे, सो आपण 3 मीटर पासून स्टार्ट करूया टू 33 मीटर. ओके. जस्ट ऍड इट अँड क्लोज. ओके. सो आपल्याला इथे सेल्फ वेट असाइन करायचं आहे. असाइन टू व्ह्यू. जिथे क्वेश्चन मार्क असेल ते आपल्याला असाइन करायचे आहेत. ओके. नाव सी wind load in x direction. Okay. You can see wind load in x direction act होतोय. ओके. फ्रंट व्ह्यू मध्ये बघूया. जसं जसं तो वर जातो तसं जसं इंटेन्सिटी वाढत जाते, त्यानंतर मग परत पुन्हा कमी होते ती. ओके. नाव विंड लोड इन एक्स डिरेक्शन इन निगेटिव्ह. सी चेंज झालेला आहे. ओके. सिमिलरली विंड लोड इन झेड डिरेक्शन आपण चेक करूया. ओके. हे झेड डिरेक्शन मध्ये जे लोड अप्लाय होतात, ओके, हे निगेटिव्ह झेड डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतात लोड. सिमिलरली वी कॅन सी द लाईव्ह लोड. This is totally live load applying on floor. Okay, we can see this. ओके. त्यानंतर आपल्याला सपोर्ट असाइन करायचे. ओके. आपल्याला फिक्स सपोर्ट असाइन करायचा आहे. टेक दिस स्ट्रक्चर इन फ्रंट व्यू. सिलेक्ट बेस नोड्स. Okay. Assign to selected nodes. Okay. See the geometry in isometric view. Okay. हे आपले सपोर्ट्स असाइन झालेले आहेत, फिक्स सपोर्ट. ओके. त्याच्यानंतर आपण असाइन करूयात मटेरियल. कॉन्क्रीट मटेरियल. ओके. असाइन टू व्ह्यू करूयात. साइन. ओके. आपले सर्व असाइन करून झालेले आहेत प्रॉपर्टीज, सेक्शन्स. ओके. सपोर्ट्स. नाउ विल गो टू एनालिसिस पार्ट. जस्ट क्लिक हियर, एनालिसिस इन
print option, whatever you want to know in the print option. Okay, you just click on this load data, statics check, statics load, mode shapes, both, all. Okay, now I am choosing this no print. Okay, add, close, perform analysis, finish. Now go in analysis, run analysis, save this file. Okay, 0 errors. Okay, then go to post processing mode. Okay, just deselect this dead load and live load. Okay, आपल्याला फक्त इथे पोस्ट प्रोसेसिंग मोड मध्ये विंड लोड इन एक्स डिरेक्शन एंड विंड लोड इन झेड डिरेक्शन चेक करायचे. अप्लाय. ओके, हे आपण इथे डिफ्लेक्शन बघू शकतो. हे स्ट्रक्चरचं डिफ्लेक्शन आहे ड्यू टू विंड लोड. ओके, इथे डिफ्लेक्शन चेक करण्यासाठी इथे ऑप्शन आहे. ओके, आयकन दिलेला आहे. जस्ट क्लिक ऑन दिस आयकन and scroll your scroll button on the mouse and press Ctrl at the same time. Okay, then you will able to see this. Okay, त्यानंतर shear force आहे. Okay, you can see this shear force. यास आपण इथे चेक करू शकतो. ओके, and bending moment in z direction, just off this. Okay, हा बेंडिंग मोमेंट आहे. असंच आपण सर्व चेक करू शकतो पोस्ट प्रोसेसिंग मोड मध्ये. हे डिस्प्लेसमेंट आहे. ओके, रिएक्शन्स बघायचे तर इथे रिएक्शन्स असतील. ओके, हे सर्व इथे रिएक्शन्स आहेत. त्यानंतर बीम्स मध्ये फोर्सेस. ओके, इथे सर्व टेबल येतो. हे सर्व आपण चेक करू शकतो. एफ ऑफ एक्स किलोन्यूटन किती आहे, नोड कोणत्या नोड वरती किती एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ वाय, एफ ऑफ झेड आहे, मोमेंट एक्स, मोमेंट वाय, मोमेंट झेड, हे सर्व इथे टेबल मध्ये येतं. यू कॅन रीड दिस टेबल. ओके, त्यानंतर स्ट्रेसेस आहे. इथे स्ट्रेस दिलेला आहे. ओके, इथे टेन्शन आणि कॉम्प्रेशन शो करतो त्या मेंबर मध्ये किती आहे. ओके, जर आपल्याला कोणत्या डिस्टन्स वरती चेक करायचं हे सुद्धा चेक करू शकतो आपण. ओके, त्यानंतर हा ग्राफ आहे. प्रत्येक मेंबरचा ग्राफ दाखवतो. ओके, इथे विंड डेफिनेशन बीम्स ग्राफ. ओके, बीम नंबर आहे तो 25. ओके, बीम 25. त्यानंतर प्लेट मध्ये जाऊन आपण इथे मॅक्सिमम ऍब्सोल्यूट चेक करू शकतो. ओके, प्लेट स्ट्रेस कंटूर, लोड केस, विंड लोड एक्स. ओके, अप्लाय. ओके, दिस इज मॅक्सिमम ऍब्सोल्यूट. आपण हे चेक करू शकतो इथे स्ट्रक्चर मध्ये की मॅक्सिमम ऍब्सोल्यूट किती आहे. त्यानंतर एनिमेशन मध्ये जाऊन आपण एनिमेशन मध्ये बघू शकतो इथं सेक्शन डिस्प्लेसमेंट किती होते. ओके, क्लिक हियर, एनिमेशन, सेक्शन डिस्प्लेसमेंट, अप्लाय. ओके, यू कॅन सी दिस. हा एक्स डिरेक्शन मध्ये विंड लोड ऍक्ट होते त्यामुळे असं डिस्प्लेसमेंट होतं. एनिमेशन मध्ये आपल्याला बघता येतं इथे. ओके, त्यानंतर सपोज आपण विंड लोड इन झेड डिरेक्शन बघितलं तर हे असं होणार आहे. ऍक्ट. Okay, this was wind definition. Okay, we'll meet in next lecture. Thank you.